किती योजना आहेत. पेट्या कारागिरांना ते साहित्य त्या ठिकाणी देण्याचं काम चाललेलं आहे, ट्रेनिंग देण्याचं काम चाललेलं आहे, भांडे देण्याचं काम चाललेलं आहे. आता सध्या अगदी सरोटे तव्या चमच्यापासून काय काय असेल ताट वाट्या मसाल्याचा डब्बा सगळंच कुकर बिकर काय असेल नसेल रोज आम्ही वाटतं. माझ्या मतात 30,000 घरामध्ये मी ते सामान वाटलेलं आहे. ते गरिबी हटाव हा पूर्वी फक्त काँग्रेसने नारा दिलेला होता, पण एकही योजना येथे आणलेली नव्हती. आणि म्हणून मोदींनी सर्वात आधी घरातला चूल ही बंद केली. म्हणजे दिवसभर आमच्या भगिनी सगळ्या दिवसभर बाहेर काम करायच्या, शेतात काम करायच्या, मरमर राबायच्या आणि संध्याकाळी घरी आल्या की त्या ओल्या काढ्या इकडून तिकडून बंधारू कोणाच्या काढायच्या, त्या चुल्यात टाकायच्या, तसा स्वयंपाक करायचा, तो पोटात घ्यायचा, डोळ्यात घ्यायचा, छातीत घ्यायचा, त्याच्यामुळे खूप आजार व्हायचे. आणि मोदींनी आल्याबरोबर पहिल्या वर्षाचा निर्णय घेतला की सगळ्यांना गॅस. त्यामुळे जवळ 20 कोटी घरांमध्ये मोदींनी कंटिन्यू गॅस दिला. सगळ्या घरांमध्ये तिथे असेल नसेल वाड्यावर पाड्यावर वस्तीवर 10 घरांची वस्ती असेल पण तिथे गॅस जाऊन पोहोचला. अनेक गोष्टी सांगता येतील. वेळ कमी आहे, मला पारोळ्याला जायचं आहे आणि थोडं चोपड्याला जायचं आहे. 2 ठिकाणी कार्यक्रम आहेत, 2 तास लेट चाललेले आहेत. त्यामुळे मी सगळ्यात इतिहास तुम्हाला सांगणार नाही. आपण सगळे राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहात, आपल्याला सगळ्या गोष्टींची जाण आहे. आणि म्हणून असं एक सक्षम नेतृत्व की देशमान्य नाही तर जगमान्य असं नेतृत्व मोदीच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समोर आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत. गेल्या अगदी वर्षभरामध्ये त्यांनी सीएम झाल्यावर कामाची चोळ दाखवली. अतिशय दूरदृष्टी असलेला असा एक नेता आपल्याला या पक्षामध्ये आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण देश आता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्याकडे खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आपण सुद्धा प्रत्येकाला वाटतं की आपण सुद्धा या पक्षामध्ये गेलं पाहिजे. आता तुम्ही आमची कामं बघताय, जिल्ह्यामध्ये बघतायत, आपल्या तालुक्यामध्ये बघतायत, मतदारसंघात बघतायत. आणि म्हणून आपले जे सगळे वजनदार नेते सगळ्या जिल्ह्यामधले ते सगळे रोज आपण बघतात ते पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि म्हणून त्याचाच अजून एक आजचा हा प्रवेश म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा प्रवेश आहे. तर म्हणजे आज वेळही नव्हता, पण मी नानांना म्हटलं की काही करून तुम्हाला वेळ देतो, थोडा गाडी तुमच्याकडे वळवतो आणि खासदाराच्या येतो. पण आज आपल्या प्रवेशाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. अतिशय म्हणजे खरं म्हणजे तर श्राद्ध पक्ष, कोणतं पितृपक्ष, कोणतं पक्ष, अनेक लोक वाटत या पक्ष. अरे म्हटलं सगळं आपला पक्ष सगळ्या पक्षांचा पितृपक्ष मातृपक्षांचा, त्यामुळे काही अडचण येत नाही. म्हणून आज आपला प्रवेश या ठिकाणी होतोय. त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण सगळे मिळून आपापल्या भागाचा आपल्या गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहूया. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. इथे लक्षात तिकडे आपल्या केंद्रीय मंत्री आहे, मी इकडे मंत्री आहे, सावकर साहेब मंत्री आहे, 3 मंत्री या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आपले सगळे आमदारही आहेत. म्हणून आपल्याला आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि आपले स्थानिक नेते सगळे आपल्या पाठीकडे आहेतच. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. पण आपलं गाव कसं चांगलं होईल, आपल्या गावात आपल्याला चांगलं काम कसं करता येईल, आपल्या सगळ्या योजनांचा लाभ आपल्या सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, आमची आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, हिला कसं देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. नुसतं मी कार्यकर्ता झालो, काय फोटो घातला, फोटो आला, सोशल मीडियावर गेला, आपल्या मोबाईलवरून झालं आपलं काम असं नाही. तर मी चांगल्यात चांगलं काम कसं करू शकेल, गरीब कल्याणाच्या योजना माझ्या गावात कशा राबवू शकेल, शेवटच्या माणसापर्यंत शेवटचा जो माणूस आहे, गरीब माणूस जो अगदी गावाच्या बाहेर राहतोय, त्याच्यापर्यंत या योजना कशा राबवता येतील यासाठी मी कसा प्रयत्न करेल, यासाठी धडपड आपली शेवटपर्यंत असली. नुसतं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता झालो, आता गिरीश भाऊच्या पाठीशी आपण काय लावला फोनची झालं का, टेबल सीट चाललो सोडवा, दारूपीठ पकडला सोडवा, यासाठी नाही. तर आपण किती चांगलं काम करू शकतो, जो शेवटचा घटक आहे, जो गरीब माणूस त्याला कसा न्याय देऊ शकतो यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. अडचणीतला माणूस, गडगडीतला माणूस आहे, कोणाला हॉस्पिटलला काम आहे, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, कोणी आजारी पडलं, पैसे नाहीये, येऊन आहेत आपल्याकडे, कोणत्या कार्यालयामध्ये या. ₹1,00,000 तुमच्या कुठे झालं तर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेक आपल्याकडे 2 दिवसामध्ये. जास्त पैसे लागत आहेत, आपण पुढे आपण प्रकार करू, फक्त आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन या, लगेच 2 लाख रुपयाचं बिल आपलं भरलं जाईल. त्याच्यावरचं असेल प्रधानमंत्र्यांचं कार्ड आहे, त्याच्या वर लागत असेल मुंबईला जायचं आहे तर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे, त्या गाड्या आहेत, अँब्युलन्स आहेत, सगळे माणसं या ठिकाणी 10 बसलेले आहेत. आणि एकदम एका मिनिटाच्या क्षणामध्ये कुठलाही पेशंट आपल्या कुठल्या भागात असेल त्या ठिकाणी तर त्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. पण त्यासाठी आपण मध्यस्थी केली पाहिजे. तुम्ही त्या माणसावर आले पाहिजे, त्यांना तुम्ही इथे आणलं पाहिजे, इथे फोन केला पाहिजे, ते आलं पाहिजे. तिथे अनेक जण या ठिकाणी आहेत. तिथे कोणाचा पितांबर आहे का, अरविंद आहे का, शिवा या ठिकाणी आहे, मनोज या ठिकाणी आपले
निलेश भोई सर 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 त्यानंतर रिंगणगाव येथील मेघराज अंबादास महाजन शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक त्यांना विनंती करतो मेघराज भाऊ. त्यानंतर सचिन प्रकाश तांदळे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये वावरड्याचे सरपंच राजेश वाडेकर यांनी प्रवेश केला. त्यांच्या पुढाकाराने भाऊ रामदेववाडी येथील अत्यंत उच्च शिक्षित असे नेते बंजारा समाजाचे नेते आदरणीय राजेश विश्वनाथ राठोडजी BSc MBA आहेत आणि त्यांचे सरपंच भगवान भिका चव्हाण त्या दोन्हींना मी विनंती करतो त्यांनी भाऊंच्या हस्ते प्रवेश स्वीकारावा. या वाडेकरचं आपण पण त्यानंतर आता अर्चनाताईंचा ग्रुप आपण घेऊ. सखुबाई सुरेश पाटील, अर्चना मुकुंदा पाटील, वैशालीताई अतुल पाटील, सुरभाताई विजयसिंग पाटील, अलकाबाई विजयसिंग पाटील, उषाबाई प्रकाश बडगुजर, रीना भगवान बडगुजर, बेबाबाई छोटू बडगुजर, कल्पना भीमराव पाटील, प्रमिला गुलाब बडगुजर, चंद्रकला आनंदा पाटील, निर्मला भरत पाटील, सरला दीपक वाडिले, सुरेखा लक्ष्मण वाडिले. भारत माता की भारतीय जनता पार्टीचा निशांकर ज्ञानेश्वर अरुण कोळी, सर समोर इथे अनिल अशोक कोळी, हुशार नामदेव बडगुजर. सर 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 सर